4 दशकांहून अधिक काळ हिंसाचाराचा बळी ठरलेल्या ईशान्येकडून वर्षे संपत असताना एक चांगली बातमी आली. आसाममधील अरविंदा राजखोवा यांच्या नेतृत्वाखालील उल्फा गटाने हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचं मान्य केलंय. या समूहासोबत केंद्र सरकारने केलेला ऐतिहासिक करार आता अंतिम टप्प्यात आला आहे. हा करार आसाम आणि ईशान्येकडील एका नव्या युगाची सुरुवात करणारा ठरणार आहे. या शांतता करारानंतर आसाममधील अनेक दशकापासून सुरू असलेले बंडखोरीचं पर्व संपुष्टात येणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12 वर्षाच्या बिनशर्त वाटाघाटीनंतर हा करार अंमलात आलाय. आता हा करार नेमकं काय आहे, आसाममध्ये संघर्ष का सुरू होता, पाहूया या व्हिडिओमधून. 10,000 लोकांना आपला जीव गमवावा लागला. आसाममध्ये उल्फा गटाच्या हिंसाचाराचा मोठा इतिहास आहे. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ आसाम उल्फा गटाच्या हिंसाचाराने त्रस्त आहे. 1979 मध्ये सुरू झालेल्या या हिंसाचारात आतापर्यंत 10,000 लोकांनी आपला जीव गमावला आहे. या मृतांमध्ये 4,500 नागरिकांसह 700 सुरक्षा दलातील जवानांचा समावेश आहे. उर्वरित उल्फा गटाचे सदस्य दहशतवादी विरोधी कारवायांमध्ये मारले गेले. उल्फाने 2,000हून अधिक लोकांचं अपहरण केलं आणि त्यांना ठार मारलं. हिंसाचार सोडून शांततेचा मार्ग. 1979 नंतर प्रथमच आसाममधील सर्वात जुन्या अतिरेकी उल्फा गटाने हिंसाचार सोडून संघटना बरखास्त करण्याचं मान्य केले. यामुळे आसाममध्ये शांतता स्थापन होण्यात मोठी मदत होणार आहे. विशेष म्हणजे हा गट स्वतःची संघटना संपवून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणार आहे. परंतु परेश बरुआ यांच्या नेतृत्वाखालील उल्फा गटाचा कट्टर गट या करारात सहभागी झालेला नाही. उल्फाच्या कारवायांमध्ये लक्षणीय घट. 2019 पासून आसाममध्ये उल्फाच्या कारवायांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. अलीकडच्या काळात आसाममधील हिंसाचार 87% कमी झाला. हत्याकांड 90% आणि अपहरण 84% घटले आहे. नवीन करारामध्ये राजखोवा गटाने शस्त्रास्त्रांचं आत्मसमर्पण, शांतता स्थापन करणं, संघटनांचं विसर्जन आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचं मान्य केले. या कराराच्या वाटाघाटी करताना 29 सदस्यांचा समावेश होता. हा करार आसामच्या विकासाला नक्कीच चालना देईल. या करारानंतर आसामच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून मोठा निधी दिला जाणार आहे. चर्चेतील समर्थक गटाने आसाममधील स्थानिक लोकांच्या जमिनीवरील हक्कांसह त्यांची ओळख आणि संसाधनाचे संरक्षण करण्यासाठी घटनात्मक आणि राजकीय सुधारणांची मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या अंतिम संमतीनंतर या मसुद्यावर स्वाक्षरी झाली आहे. आता जमिनीच्या हक्कांपासून ते आदिवासींच्या राजकीय सुधारणांचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. तुम्हाला ईशान्येकडील राज्यांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा.